हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरला आपण सुरुवात केली आणि त्याच्या अंडर आपण लास्ट लेक्चरला बघितलं की डायमेन्शन और डायमेन्शनल ॲनालिसिस. तर बा आजच्या लेक्चरला आपण डायमेन्शन हा जो पार्ट आहे हा बघणार आहे, बरोबर. तर ह्या चॅप्टरमधला सगळ्यात मेन पार्ट जर असेल तर डायमेन्शन्स, बरोबर. जर तुम्हाला डायमेन्शन हा पार्ट जर नीट समजला तरच तुम्हाला पुढचे टॉपिक समजणार आहेत. ह्या चॅप्टरमध्ये मॅक्सिमम पार्ट जो आहे तो अबाउट काय डायमेन्शन और डायमेन्शनल ॲनालिसिस आहे, बरोबर. म्हणून आजचं लेक्चर जे ते एकदम इम्पॉर्टंट लेक्चर आहे. जर तुम्हाला डायमेन्शन नीट समजलं तर पुढचे अजून बरेच टॉपिक याच्यावर डिपेंड आहे आणि टॉपिक एकदम सिम्पल आहे. मॅथमॅटिकल पार्ट त्याच्यात जास्त आहे, बरोबर. आणि मॅथमॅटिक्स एकदम सिम्पल आहे. जे रूल्स तुम्ही 10पर्यंत मॅथमॅटिक्समध्ये बघितले आहेत, बरोबर. पॉवरचे रूल्स तुम्ही जे बघितले 10पर्यंत, त्यातले काही एक दोन सिम्पल रूल्स जे आहेत हे तुम्हाला इथे फक्त लागतील, बरोबर. आता बा इथे डायमेन्शन हा जो वर्ड आहे, तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला डायमेन्शनचे युजेस सांगितले. विच आर द युजेस ऑफ डायमेन्शन्स, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, फर्स्ट यूज तो इथे मी लिहिलेला आहे. सो यूज टू फाइंड युनिट, टू फाइंड काय युनिट, हा सगळ्यात मेन पार्ट आहे, बरोबर. टू फाइंड युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी, बरोबर. आपण जे लास्ट लेक्चरला फिजिकल क्वांटिटीज बघितल्या तर तुम्हाला युनिट हा पार्ट नवीन नाही, बरोबर. सो बाय युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा बाय युझिंग डायमेन्शन्स वी कॅन फाइंड युनिट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. तुम्हाला कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं सपोज युनिट माहीत नसेल देन वी कॅन फाइंड आउट युनिट बाय युझिंग काय डायमेन्शनल ॲनालिसिस और बाय युझिंग काय डायमेन्शन्स. तर मी लास्ट लेक्चरला तुम्हाला 4-5 यूज सांगितले, 4 युजेस सांगितले. आजच्या लेक्चरला पूर्ण 4 युजेसची गरज नाही, बरोबर. फक्त काय एकच यूज लक्षात ठेवा, व्हॉट इज द यूज ऑफ डायमेन्शन टू फाइंड द युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी किंवा टू फाइंड द युनिट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, बरोबर. आता बा अगोदर तुम्हाला मी एक्झाम्पल सिम्पल घेईल आणि मग नंतर पुढे असेल डेफिनेशन ऑफ डेफिनेशन, नंतर हाऊ टू राईट डायमेन्शन्स, बरोबर, किंवा डायमेन्शनल इक्वेशन म्हटलं आहे. तर बा अगोदर डायमेन्शनल इक्वेशन नीट समजून घ्या, बरोबर. हाऊ टू राईट मी तुम्हाला लास्ट लेक्चरला बोललो की डायमेन्शन हा जो पार्ट आहे तर हा डायमेन्शन तुम्हाला राईट करता आलं पाहिजे, बरोबर. जर तुम्ही ते प्रॉपर राईट केलं तर ते तुम्हाला एक्सप्लेन पण करता येईल, बरोबर. सो फर्स्ट पॉईंट डायमेन्शनल इक्वेशन किंवा हाऊ टू राईट द डायमेन्शनल इक्वेशन, बरोबर. आता बा डायमेन्शनल इक्वेशन तुम्हाला लिहायचे तर पाहिजे स्क्वेअर ब्रॅकेट असेल, बरोबर. स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी आहे, दुसरा कोणताही ब्रॅकेट चालणार नाही. रूल आहे, रूल्स ऑफ डायमेन्शन्स किंवा हाऊ टू राईट द डायमेन्शन्स याचं एक फिक्स क्रायटेरिया आहे, एक फिक्स रूल आहे. स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणाल सर दुसरा कुठला ब्रॅकेट चालेल का, तर तो अकॉर्डिंग टू रूल चालणार नाही, बरोबर. सो स्क्वेअर ब्रॅकेट इज कंपल्सरी. आता बा हाऊ टू राईट डायमेन्शनल इक्वेशन, तर बा स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचं आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये आपण ज्या फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या तर तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज जे आहेत ते माहिती पाहिजे. आपण लास्ट लेक्चरला बघितलं देर आर टोटल 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, बरोबर. 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. तर बा फंडामेंटल क्वांटिटीज तुम्हाला माहिती आहे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, बरोबर. एक नंबर मास, सिम्बॉल इथे M, लेंथ L, टाइम T, इलेक्ट्रिक करंट I,
इथे आय पण चालतो आणि ए पण चालतो. आय ऑर वी कॅन राईट आय ऑर ए, बरोबर. आय ऑर ए कुठलाही चालेल, बरोबर. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो सिम्बॉल वापर असेल तो तुम्ही वापरा. पण जर तुम्ही डिफरंट टेक्स्टबुक्स जर बघितले तर इन सम बुक्स इलेक्ट्रिक करंट सिम्बॉल आय अँड इन अदर बुक्स सिम्बॉल फॉर इलेक्ट्रिक करंट इज ए फॉर एम्पियर, आणि आय जो आहे त्याचं पण त्याने सिम्बॉल म्हणजे त्याचं मिनिंग करंटच आहे. सो मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट आय, टेम्परेचर के फॉर केल्विन, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला सीडी, बरोबर. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय असेल, मोल, बरोबर. आता बघा, स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी. इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट राईट 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, बरोबर. वन्स अगेन, मास एम, लेंथ एल, टाइम टी, इलेक्ट्रिक करंट आय और ए, टेम्परेचर केल्विन, ल्युमिनस इंटेन्सिटी सीडी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिल्या. आता बघा, फर्स्ट घ्या मास. मासची पॉवर किती नाही आहे, म्हणजे तुम्हाला झिरोही म्हणता येईल. सो पॉवर ऑफ मास 0. इथे लेंथ सपोज 0. आता कुठले डायमेन्शन नाही म्हणून हे सगळे आपण तात्पुरते 0 घेतले तरी पण चालतील. ओके, पॉवर आपण 0 घेतली. इथे तुम्ही हा पॉईंट नीट समजून घ्या. इथे ही जी पॉवर असेल ना त्याला तुम्ही घातांक म्हणतात मराठीमध्ये. सो पॉवर ऑफ दॅट फंडामेंटल क्वांटिटी किंवा फंडामेंटल युनिट, दॅट पॉवर, इथे पॉवर 0 0 0 0, बरोबर. म्हणजे इथे अजून आपण डायमेन्शन्स फक्त डायमेन्शनल इक्वेशन आपण राईट करतोय. अजून आपण ऍक्च्युअल डायमेन्शन जे ते आपण अजून अप्लाय नाही केलेलं आहे, बरोबर. दॅट्स वाय पॉवर इज काय 0 0. ओके, आता बघा, आता ऑर दिले तुम्ही, स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी, मास, लेंथ, टाइम असं पण चालेल, बरोबर. आता बघा, प्रत्येक वेळेस एवढं सगळं लिहायला जमणार नाही. आता मला सांगा, मोलची पॉवर 0 असेल, ल्युमिनस इंटेन्सिटी 0 आहे, टेम्परेचर केल्विन पॉवर 0 आहे, करंटची पॉवर 0 आहे. मग एवढ्या सर्व टर्म्स प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही. वी कॅन राईट एम एल टी. जनरली ॲटलिस्ट फर्स्ट 3 फंडामेंटल युनिट्स घ्यायचे, मास, लेंथ अँड टाइम. तुम्हाला अजून याच्यामध्ये कमी करा असं वाटतं, अजून तुम्हाला कमी पण करता येईल. इथे पण जर तुम्ही बघितलं, सो हिअर दिस इज एक्झाम्पल. सो पॉवर इज 0, पॉवर 0, पॉवर 0, बरोबर. तर मग ॲटलिस्ट 3 फिजिकल क्वांटिटीज किंवा 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज जे आहेत ॲटलिस्ट 3 घ्यायच्या. लेस दॅन 3 पण असतील. आता तुम्हाला एकदम सिम्पल लॉजिक सांगतो. आता ज्याची पॉवर 0 आहे ते लिहायची गरज नाही, बरोबर. ज्या फंडामेंटल युनिटची पॉवर नॉन झिरो आहे, 1 आहे, 2 आहे, -1 आहे, -2 आहे, तेवढेच फक्त लिहायचे. आता सपोज टाइम पॉवर इज 0 लिहायची गरज नाही, किंवा लेंथची पॉवर 0 असेल लिहायची गरज नाही, किंवा मासची पॉवर 0 असेल लिहायची गरज नाही, बरोबर. पण शक्यतो ॲटलिस्ट 3 फंडामेंटल युनिट्स मात्र घ्यायचे, मास, लेंथ अँड टाइम. अजून मी तुम्हाला पुढे सांगतो, वी कॅन रिड्यूस दॅट. मी तुम्हाला एकदम सिम्पल पॉईंट सांगितला. ज्या फंडामेंटल युनिटची पॉवर नॉन झिरो असेल, अदर दॅन 0, 0 पेक्षा वेगळी असेल, तोच फक्त घ्यायचा. ज्याची पॉवर 0 असेल तो लिहिला तरी पण चालतो, नाही लिहिला तरी पण चालतो. तुम्हाला पुढे एक्झाम्पलमध्ये ते कळेलच. कारण आपल्याला भरपूर फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन जे त्याला काढायचे तुम्हाला पुढे कळून जाईल. ओके, आपण बघा उलटं चालू आहे. डेफिनेशन आपण नंतर बघणार आहे. अगोदर तुम्ही एक्झाम्पल समजून घ्या, कारण जर एक्झाम्पल समजले तर तुम्हाला ॲक्च्युअल त्या ठिकाणी डेफिनेशन पण समजणार आहे. डेफिनेशन एकदम सिम्पल आहे, पण बाय युझिंग एक्झाम्पल वी कॅन अंडरस्टँड दॅट डेफिनेशन इझिली. ओके, आता बघा, सपोज डायमेन्शन्स ऑफ मास आपल्याला राईट करायचे आहे. राईट द डायमेन्शन्स ऑफ मास, स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी. ओके, आता बघा, स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी.
एम फॉर मास. सो डायमेन्शन्स ऑफ मास आहे, याची पॉवर काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. बरोबर. डायमेन्शन्स ऑफ मास पॉवर एम रेस टू 1. लेंथ नाहीच आहे, सो 0. टाइम नाही आहे, सो इट इज 0. ओके. आता बा मी तुम्हाला बोललो हे दोघं 0 आहेत, हे तुम्हाला असं पण लिहिता येईल ऑर ओनली मास m1 किंवा m रेस टू 1. बरोबर. L0 T0 तुम्ही राईट केलं तरी पण चालेल, नाही राईट केलं तरी पण चालेल. ओके. म्हणून ऑर म्हटलंय. सो m1 L0 T0 ऑर ओनली m1 हे पण चालेल. ओके. आता बा इथे जर तुम्ही बघितलं व्हॉट इज द यूज ऑफ डायमेन्शन टू फाइंड द युनिट मीटर. सो सॉरी मास. व्हॉट इज द युनिट ऑफ मास हियर किलोग्रॅम. एसआय युनिट ऑफ मास काय किलोग्रॅम. किलोग्रॅमची पॉवर काय असेल 1 असेल, पण जर पॉवर 1 असेल तर आपण काही लिहित नाही. सो ओनली किलोग्रॅम. सो बाय युजिंग काय डायमेन्शन अनालिसिस किंवा डायमेन्शनल अनालिसिस वी कॅन फाइंड द युनिट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. बरोबर. आता बघा जर तुम्हाला हे एक एक्झाम्पल समजलं तर पुढे फार इझी आहे. डायमेन्शन्स ऑफ लेंथ. मास आहे का नाही 0. लेंथ एल फॉर लेंथ आहे पॉवर 1. टाइम आहे का नाही 0. ऑर वी कॅन राईट. आता बघा फक्त लेंथ आहे, सो एल रेस टू 1. ओके. एल रेस टू 1. व्हॉट इज द युनिट ऑफ लेंथ मीटर. मीटर रेस टू 1. व्हॉट इज द युनिट ऑफ लेंथ मीटर रेस टू 1. पण इथे 1 लिहायची गरज नाही. वी कॅन फाइंड युनिट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इन फिजिक्स बाय युजिंग काय डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. सपोज टाइम असेल, मास आहे का नाही 0. लेंथ आहे का नाही, सो इट इज 0. सो टाइम टी रेस टू 1. ओके. टी रेस टू 1 ऑर वी कॅन राईट ओनली टाइम, सो T1. व्हॉट इज द युनिट ऑफ टाइम सेकंड. सेकंड रेस टू 1 आहे, सो ओनली राईट सेकंड. डायमेन्शन्स ऑफ मास, डायमेन्शन्स ऑफ लेंथ अँड डायमेन्शन्स ऑफ टाइम. डायमेन्शन्स ऑफ मास m1, लेंथ L1, टाइम T1. बरोबर. सो मी अगोदर एकदम सिंपल एक्झाम्पल घेतलं की व्हॉट इज द यूज ऑफ डायमेन्शन किंवा हाऊ टू राईट द डायमेन्शनल इक्वेशन. ओके. स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी. इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट 7 फंडामेंटल युनिट्स. ओके. आणि डायमेन्शन्स ऑफ मास, डायमेन्शन्स ऑफ लेंथ, डायमेन्शन्स ऑफ टाइम यात आपण बोर्डवर लिहिले आहेत. तर ह्याप्रमाणे तुम्हाला डायमेन्शन्स लिहायचे आहेत. आता सगळं असं असेल मास स्क्वेअर इथे काय होऊन जाईल 2 होऊन जाईल. मास क्यूब इथे 3 होऊन जाईल. बरोबर. म्हणजे मासची पॉवर काय ती बघायची. पॉवर 1 असेल तर 1, पॉवर 2 असेल तर 2, पॉवर 3 असेल कुठलीही पॉवर असेल. बरोबर. इथे आपण सिंपल मास घेतलंय म्हणून आपण m1 म्हटलं. पण सिंपल आपण लेंथ घेतलंय दॅट्स इट इज L1. ओनली टाइम, सो इट इज काय T1. ओके. तर दिस इज अ सिंपल एक्झाम्पल ऑफ काय डायमेन्शनल इक्वेशन किंवा हाऊ टू राईट द डायमेन्शनल इक्वेशन. तर बघा आजचे लेक्चर मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, आजचं लेक्चर एकदम इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिस समजलं तरच तुम्हाला पुढचा पार्ट पण नीट समजणार आहे. एकदा परत लक्षात घ्या. म्हणून आता आपण हे जे बोलतोय हे लक्षात ठेवा हाऊ टू राईट द डायमेन्शन्स. बरोबर. आता बघा अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ. हे आपण मुद्दाम थोडे सिम्पल घेतले, थोडं आपण चेंज करू. आता बघा इथे तुम्हाला काही रूल्स लागतील मॅथमॅटिक्समधले, जे रूल्स तुम्ही 10 पर्यंत ऑलरेडी बघितले आहेत. रूल्स अबाउट पॉवर्स. तर बघा म्हणून मी एक्झाम्पल थोडं चेंज करतो. हाऊ टू फाइंड डायमेन्शन्स ऑफ स्पीड. तर तुम्हाला ॲटलिस्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे. बरोबर. तुम्हाला ज्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत त्यांचे तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. ॲटलिस्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे. बरोबर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. आता मला सांगा डिस्टन्स काय असेल लेंथ. डिस्टन्स म्हणजेच काय लेंथ म्हणता येईल ना, म्हणजे असं पण म्हणता येईल. सो ऑर वी कॅन राईट डिस्टन्स
लेंथ अपॉन टाईम, लेंथ अपॉन टाईम. बरोबर. आता आपण तुम्ही समजून घ्या डिस्टन्स. लेंथ, डिस्टन्स, ब्रीथ, विड्थ, डिस्प्लेसमेंट हे सगळे लेंथ आहेत मीटरमध्ये. ज्यांचं युनिट मीटर आहे हे सगळे सेम आहेत. एकदा पण सांगतो, लेंथ, ब्रीथ, हाईट, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. बरोबर. ज्यांचं युनिट मीटर आहे ऑल आर लेंथ्स. आता बघा, स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला लेंथ अपॉन टाईम. तर डायमेन्शन्स ऑफ लेंथ काही इथे आपण बघितलं, डायमेन्शन्स ऑफ लेंथ L1. आता तुमच्यावर डिपेंड आहे कसं लिहायचं आहे. तुम्ही सिम्पल L1 लिहिलं तरी पण चालेल, तर तुम्ही M0 L1 T0 लिहिलं तरी पण चालेल. आपण एक काम करू, हे पहिलंच आहे, आपण शॉर्टकट नाही वापरणार, हे पूर्ण घेऊ आपण. M0 L1 T0 पूर्ण घेऊ आपण. सो डायमेन्शन्स ऑफ स्पीड M0 L1 T0 अपॉन काय टाईम. डायमेन्शन्स ऑफ टाईम T1 म्हटलं तरी पण चालेल, किंवा M0 L0 T1 म्हटलं तरी पण चालेल. सो M0 L0 अँड T1 इज इक्वल टू. आता बघा, इथे मी एक सिंपल रूल तुम्हाला सांगतो. बरोबर. आता बघा, तो रूल तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्समध्ये. आता बघा, रूल जो आहे तो इकडे आपण रूल बघू. आपल्याकडे जागा कमी. इथे बघा रूल. सपोज x रेज टू a आहे अपॉन x रेज टू b आहे, इक्वल टू काय येतो x रेज टू a मायनस b. बरोबर. आता बघा, हा x ची जी पॉवर आहे b, ती पॉवर आपण जर वरती नेली तर ती मायनस b होऊन जाईल. सो x रेज टू a अपॉन x रेज टू b इक्वल टू x रेज टू a मायनस b असं तुम्हाला लिहिता येईल. बरोबर. हा एक रूल तुम्ही बघितला आहे. नंतर तुम्ही अजून एक रूल बघितला आहे बा, x रेज टू a इंटू x रेज टू b इक्वल टू x रेज टू काय येईल, हा a प्लस b. बरोबर. म्हणजे बघा, जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर x रेज टू a प्लस b, जर डिवाइड केलं तर x रेज टू a मायनस b. आता बघा, इथे डिव्हिजन आहे. बरोबर. हा जो रूल आहे x रेज टू a मायनस b हा अप्लाय होत जाईल. बरोबर. आता बघा, सो जर तुम्ही नेट बघितलं, मास m x रेज टू a मायनस b. इथे बघा, a काय 0, b काय 0. सो 0 मायनस 0. बरोबर. लेंथ a किती 1, b किती 0. सो 1 मायनस 0. शेवटचा t असेल, लास्ट t असेल. a किती 0, b किती 1, a मायनस b 0 मायनस 1. ठीक आहे. आता बघा, फायनल जे डायमेन्शन आहे त्यात असं येईल. सो m रेज टू 0 मायनस 0 0, 1 मायनस 0 1, 0 मायनस 1 मायनस 1 आले डायमेन्शन्स. सो डायमेन्शन्स ऑफ स्पीड काय आलं मग, M0 L1 T मायनस 1, M0 L1 T मायनस 1. हे जे रूल्स मी तुम्हाला बोलतो ना, हे पॉवरचे रूल्स, हे फक्त लक्षात ठेवा. डिव्हिजन असेल तर जो डिनॉमिनेटरची पॉवर असेल ती वरती जाऊन मायनस करून घ्या. x रेज टू a अपॉन x रेज टू b इक्वल टू x रेज टू a मायनस b. डिव्हिजन असेल तर सपोज मल्टिप्लाय केलं x रेज टू a इंटू x रेज टू b, सो x रेज टू काय म्हणतो a प्लस b. डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे दोनच रूल्स फक्त लक्षात ठेवा. बरोबर. हेच रूल्स तुम्हाला अप्लाय करायचे आहेत आणि अशा पुढे तुम्हाला अप टू 12 मॅक्सिमम फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्याचे डायमेन्शन जे आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करावे लागतील. बरोबर. जे असेल किंवा नीट असेल, ॲटलिस्ट एक एक्झाम्पल तरी याच्यावर तुम्हाला येईल. बरोबर. हाऊ टू फाइंड द डायमेन्शन्स.
तर डायमेन्शनल अनालिसिस हा जो टॉपिक आहे आपण जो आज बघतोय याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन जेई असेल, सीईटी असेल, नीट असेल, कोणतेही एक्झाम राहू द्या, ॲटलिस्ट एक क्वेश्चन तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिस जो आहे त्याच्यावर 100% राहील. बरोबर. आता बघा समजलं मग स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम, लेंथ अपॉन टाइम, डायमेन्शन्स ऑफ लेंथ अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाइम, मॅथमॅटिक्सचे रूल अप्लाय केले, डिव्हिजनचा रूल अप्लाय केला, पॉवर जे आहे डिनॉमिनेटरची पॉवर जी ते मायनस करत गेलो आपण. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द डायमेन्शन्स. तिथे बघू परत एमची पॉवर काय आहे 0 आहे. हा तुम्ही कट केला तरी पण चालेल. मग तुम्हाला असं पण लिहिता येईल ऑर इज इक्वल टू काही फक्त L1 T मायनस 1. बरोबर ना. म्हणजे बघा हे पण राईट आहे आणि हे पण राईट आहे. बरोबर. सिंपल रूल आहे की ज्यांची पॉवर 0 आहे, ज्या फंडामेंटल युनिटची पॉवर 0 असेल ना तो तुम्ही लिहिला तरी पण चालतो आणि नाही लिहिला तरी पण चालेल. ओके. ज्यांची पॉवर नॉन झिरो आहे, 1 आहे किंवा -1 आहे, ज्यांची पॉवर नॉन झिरो आहे तेवढे फक्त लिहायचे. डिपेंड्स, तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला कम्फर्टेबल कसं वाटेल, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्यावेळी लिहा. दीज बोथ द डायमेन्शन्स आर सेम. ठीक आहे इथपर्यंत. आता बघा एक्झाम्पल समज तर आपण एक काम करू, अजून एक्झाम्पल घेऊन टाकू आणि मग नंतर डेफिनेशन. बरोबर. आपण डेफिनेशन मुद्दाम शेवटी घेतोय. जर तुम्हाला एक्झाम्पल समजले तर डायमेन्शन समजतील, जर एक्झाम्पल नाही समजलं तर तुम्हाला डायमेन्शन पण नाही समजणार, हे लक्षात ठेवा. बरोबर. डेफिनेशन तुम्हाला समजणार नाही. आता बघा तर आपली लिंक लागलेली आहे हाऊ टू फाइंड द डायमेन्शन्स. आता एक्झाम्पल नंबर 5, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फरक आहे. स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांमध्ये फरक आहे हे तुम्हाला 10 पर्यंत माहिती आहे. बरोबर. नसेल माहिती तर पुढच्या पार्टमध्ये ते परत येईलच. आता फक्त आपण डायमेन्शनचे फॉर्म्युले बघतोय म्हणून जास्त डिटेल्समध्ये जाण्याची गरज नाही. फक्त तुम्ही हाऊ टू राईट द डायमेन्शनल इक्वेशन, हाऊ टू राईट द डायमेन्शन्स एवढं फक्त समजून घ्या, कारण चॅप्टरला सगळ्यात मेन पार्ट आहे. आता बघा सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय रे? लेंथ. डिस्प्लेसमेंट काय? लेंथच आहे. म्हणजे तुम्हाला असंही म्हणता येईल ऑर वी कॅन राईट लेंथ अपॉन टाइम. लेंथ अपॉन टाइम. आता वेगळे हा फॉर्म्युला बघा. लेंथ अपॉन टाइम. इथे पण काय लेंथ अपॉन टाइम. बरोबर. म्हणजे मग स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांचे डायमेन्शन काय असतील? सेम असतील. आता मी पुढचं काही लिहित नाही. बरोबर. डायमेन्शन्स ऑफ स्पीड अँड डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी आर सेम. कारण काय दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये काय लेंथ अपॉन टाइम, लेंथ अपॉन टाइम. सो डायमेन्शन्स ऑफ स्पीड अँड डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी बोथ आर काय सेम. हे लक्षात ठेवा. बरोबर. आता मी काही लिहित नाही, इथे फक्त डायरेक्ट फायनल लिहून टाकतो L1 T मायनस 1. सो डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी L1 T मायनस 1. बरोबर. ठीक आहे. मग तुम्हाला इथून एक पॉईंट शिकायला मिळेल. फिजिक्समध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत तर तुम्हाला असंही होईल की 2 फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन सेम असतील. बरोबर. द डायमेन्शन्स ऑफ 2 फिजिकल क्वांटिटी मे बी किंवा मस्ट मे बी सेम. मस्ट म्हणता ना, मे बी सेम. जसं आपण म्हटलं डायमेन्शन्स ऑफ स्पीड अँड डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी बोथ आर सेम. बरोबर. डायमेन्शन्स 2 फिजिकल क्वांटिटीचे सेम असू शकतात. बरोबर. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल, डायमेन्शन्स ऑफ स्पीड अँड डायमेन्शन्स ऑफ काय व्हेलॉसिटी. आता बघा इथे आपण डिव्हिजनचा रूल अप्लाय केला. डिव्हिजन भागाकार. आता मल्टिप्लिकेशनचा रूल जो आहे तो आपण इथे अप्लाय करू. म्हणून मी मुद्दाम सिंपल एक्झाम्पल घेतलंय. एरिया, डायमेन्शन्स ऑफ एरिया. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया? लेंथ इंटू ब्रेड. लांबी गुणिले रुंदी. डायमेन्शन्स ऑफ फॉर्म्युला ऑफ एरिया लेंथ इंटू ब्रेड. डायमेन्शन्स ऑफ लेंथ काय
आता मी शॉर्टकट लिहितो L1. ओके, डायमेन्शन्स ऑफ लेंथ काय असेल L1 इंटू डायमेन्शन्स ऑफ ब्रेड्थ. शेवटी ब्रेड्थ म्हणजेच काय, ब्रेड्थ म्हणजे लेंथच आहे. ब्रेड्थ मीन्स काय, लेंथ. मी तुम्हाला बोललो लेंथ, ब्रेड्थ, हाईट, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, या सगळ्यांचे डायमेन्शन्स सेम आहे. ऑल आर हॅव्हिंग डायमेन्शन्स ऑफ लेंथ. ओके, सो डायमेन्शन्स ऑफ लेंथ L1, dimensions of breadth also L1, that is length. So here dimension काय असेल L1. ठीक आहे, तर रूल कसा अप्लाय होईल, रूल L. ओके, x रेस टू a इंटू x रेस टू b इक्वल टू काय, x रेस टू a प्लस b. इथे बघा x रेस टू 1 फॉर एक्झाम्पल किंवा l रेस टू 1 इंटू l रेस टू 1. रूल काय, x रेस टू a प्लस b. L a ची व्हॅल्यू काय 1, b ची व्हॅल्यू काय 1. सो 1 प्लस 1, रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. बरोबर. आता बघा इथे काय येतो 1 प्लस 1 इक्वल टू काय L2. सो डायमेन्शन्स ऑफ एरिया काय असेल, सो डायमेन्शन्स ऑफ एरिया काय असेल मग L2 असेल. डायमेन्शन्स ऑफ एरिया काय असेल L2 असेल. बरोबर. आता बघा मी इथे 2 एक्झाम्पल घेतले, स्पीड अँड एरिया. जर तुम्ही स्पीड बघितलं, दिस इज रूल ऑफ डिव्हिजन. एक्स रेस टू ए अपॉन एक्स रेस टू बी इक्वल टू एक्स रेस टू ए मायनस बी. बरोबर. किंवा एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी इक्वल टू एक्स रेस टू ए प्लस बी. दोघे रूल्स आपण अप्लाय केले. हे 2 रूल फक्त लक्षात ठेवा, हे सिम्पल मॅथमॅटिकल रूल्स आहेत आणि हे रूल्स तुम्ही जे आतापर्यंत बऱ्याचदा जे ते यूज केलेले आहे. बरोबर. तर मग रूल्स लक्षात ठेवा. तर बा आजच्या लेक्चरला जर तुम्ही बघितलं तर एक लास्ट पार्ट बाकी डेफिनेशन. बरोबर. जर तुम्हाला जेवढे पण मी आता एक्झाम्पल घेतले, जर हे एक्झाम्पल तुम्हाला समजले तर डायमेन्शनची डेफिनेशन तुम्हाला लगेच कळेल. बरोबर. एक्झाम्पल समजले तर डायमेन्शनची डेफिनेशन तुम्हाला समजली. आता बा डेफिनेशन ऑफ डायमेन्शन, पॉवर्स, द पॉवर्स. बरोबर. आता पॉवर्स म्हणजे काय, आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. 1 m रेस टू 1 1 इज पॉवर, l रेस टू 1 1 इज पॉवर, t रेस टू 1 1 इज पॉवर, l रेस टू 2 2 इज पॉवर किंवा t रेस टू -1 इज पॉवर. तुम्हाला पॉवर सांगायची गरज नाही. सो फिजिकल क्वांटिटी जी असेल तिची पॉवर आपल्याला बघायची, किंवा फंडामेंटल युनिट जे आहे त्याची पॉवर जी 1, पॉवर 0. ओके. तर मग इथे मिनिंग आहे द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स, टू विच काय द फंडामेंटल युनिट्स. आता फंडामेंटल युनिट्स कोणते आहेत, इकडे बघा, मास, लेंथ, टाइम, करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे झाले फंडामेंटल 7 फंडामेंटल युनिट्स. हे काय असेल, हे असतील 7 फंडामेंटल युनिट्स. बरोबर. आर रेज, रेजचं मिनिंग काय, टू इन्क्रीज, पॉवर वाढवणे. इकडे बघा, इथे बघा, इथे मासची पॉवर काय 0 आहे, इथे मासची पॉवर काय 1 आहे. बरोबर. सो पॉवर इज रेज बाय 1. इथं परत सांगतो, इथे मासची पॉवर काय सपोज 0 आहे, इथे मासची पॉवर काय 1 आहे. सो पॉवर इज इन्क्रीज बाय 1. ओके. किंवा L1 पॉवर इन्क्रीज बाय 1, T1 पॉवर इन्क्रीज बाय 1. म्हणजे इथे रेज म्हटलंय तर रेजचा अर्थ फक्त इन्क्रीज नाही, डिक्रीज पण होईल. इथे बघा -1 0 आहे, मायनस झाली म्हणजे इन्क्रीज ऑर डिक्रीज असं म्हणता येईल. पण त्यांनी एक कॉमन वर्ड वापरला आहे रेज. ओके. रेज म्हणा किंवा त्याला तुम्ही चेंज म्हणा. बरोबर. 0 आहे, इथे 1 झालं किंवा 2 झालं इथे. बरोबर. सो रेजचं मिनिंग काय, इन्क्रीज ऑर डिक्रीज. रेजचं मिनिंग काय, इन्क्रीज ऑर डिक्रीज. सपोज 0 आहे, इथे बघा 0 आहे, इथे 1 आहे किंवा मग इथे -1 आहे. सो दॅट इज रेज. किंवा चेंज म्हणा, पॉवर चेंज करायची.
पॉवर जे आहेत ना, हे जे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत यांची पॉवर फक्त काय करायची, चेंज करायची. आयदर इट इज प्लस ऑर इट इज मायनस. ओके. रेज टू गेट पर्पज काय, मी तुम्हाला पहिलेच बोललो. व्हॉट इज द यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस? टू फाइंड द युनिट. बरोबर. बट टू गेट काय, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. बरोबर. आता आपण हे जे करतोय याचं पर्पज काय, टू फाइंड द युनिट. किलोग्रॅम, मीटर, सेकंद. इथे काय लेंथ अपॉन टाइम, मीटर पर सेकंद. जर तुम्ही युनिट घेतलं मीटर पर सेकंद, तुम्ही इथे युनिट घेतलं काही मीटर पर सेकंद किंवा मीटर अपॉन सेकंद, मीटर अपॉन सेकंद, मीटर पर सेकंद. तुम्ही इथे घेतलं एल स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, एल स्क्वेअर मीटर स्क्वेअर. बरोबर. सो once again, what is the definition of dimensions? The powers to which the fundamental units are raised to get the unit of that quantity. बरोबर. आता बघा, म्हणजे ऍक्च्युअल व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेफिनेशन. 7 फंडामेंटल युनिट्स आहेत, त्यांची पॉवर रेज करायची. बरोबर. अँड व्हाय, टू गेट युनिट. बरोबर. आपण पॉवर रेज करतोय, आपण जेवढे सगळे एक्झाम्पल घेतले इथे आपण पॉवर रेज केली, कधी लेंथची केली, कधी मास, कधी टाइम. सो दॅट पॉवर इज चेंज ऑर रेज. व्हाय, टू गेट द युनिट. आपल्याला युनिट पाहिजे होतं म्हणून आपण ते चेंज केलं किंवा रेज केलं. टू गेट द युनिट, इट इज कॉल्ड ॲज डायमेन्शन. आता शेवटचा पॉईंट नीट समजून घ्या. आता नेमकं डायमेन्शन म्हणजे काय, हे ज्या पॉवर्स आहेत ना, इथे बघा, हिअर पॉवर इज 1. सो डायमेन्शन इज 1. हिअर पॉवर इज 1, डायमेन्शन इज 1. पॉवर इज 1, डायमेन्शन इज 1. हिअर पॉवर काय, 0. बरोबर. इथे पॉवर काय असेल, -1. बरोबर. इथे पॉवर काय असेल, 2 असेल. बरोबर. मग हे जे दाखवतो ना आपण, ऍक्च्युअली असं लक्षात ठेवा, दिस 1, 1 अँड 1 इज डायमेन्शन. इथे आपण स्पष्ट म्हणतो पॉवर्स म्हणतो. सो दिस 1, 1 अँड 1 ऑर 0 पॉवर. इकडे 1, -1, 2 म्हणजे जे काही पॉवर असेल ना, दॅट पॉवर इज कॉल्ड अ डायमेन्शन. ओके. मग ती पॉवर 0 असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, डिपेंड्स ऑन दॅट फिजिकल क्वांटिटी. बरोबर. आता तुम्ही लेक्चर म्हणता लास्ट वर्ड आपल्या लक्षात ठेवा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायमेन्शन? पॉवर्स. जे आपण 7 फंडामेंटल युनिट्स घेतले त्यांची जी काही पॉवर असेल, आयदर इट इज 0 ऑर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. बरोबर. तर लक्षात ठेवा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायमेन्शन्स? पॉवर ऑफ दॅट फंडामेंटल युनिट. बरोबर. एकदा पण सांगतो, व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन? पॉवर ऑफ दॅट फंडामेंटल युनिट किंवा पॉवर ऑफ एनी फंडामेंटल युनिट डिपेंड्स ऑन फिजिकल क्वांटिटी किंवा डिपेंड्स ऑन इक्वेशन, डिपेंड्स ऑन फॉर्म्युला. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला मी फक्त डायमेन्शनचा पार्ट घेतला. फक्त आजचं लेक्चर जे फक्त हाऊ टू राईट द डायमेन्शनल इक्वेशन. डायमेन्शनल इक्वेशन वेगळा, डायमेन्शनल इक्वेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचे. सो दिस इज डायमेन्शनल इक्वेशन. And what is mean by dimensions? Powers of that fundamental unit. 0, 1, 1, 1, -1, 1, 2. ओके. तर मग डिफरन्स कसे ठेवा. इक्वेशन वेगळं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट इनसाइड दॅट फंडामेंटल युनिट्स, इट इज इक्वेशन. दिस इज इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन? पॉवर्स. ती पॉवर कोणती पण असेल, 0, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण 6 फिजिकल क्वांटिटीज घेतल्या आहेत. 6 फिजिकल क्वांटिटीज आपण घेतल्या आहेत. अशा फिजिक्समध्ये भरपूर आहेत, पण सर्व फिजिकल क्वांटिटीज जे आहेत ते 11thला पॉसिबल नाही. आपल्याला 11thला जेवढ्या पॉसिबल होतं तेवढ्या आपण घेऊ. बाकी 12thला पण असतील. फक्त तुम्हाला 11thला काय समजलं पाहिजे, हाऊ टू फाइंड द डायमेन्शन्स. तुम्हाला हाऊ टू फाइंड द डायमेन्शन समजलं तरी भरपूर आहे. ओके. तर 6 झाल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण 6च्या पुढे जेवढ्या असेल ना, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या असतील तेवढ्या डायमेन्शन्स आपण घेणार आहोत. आणि ॲडिशनल पण घेऊ आपण, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही ते पण आपण घेऊ.
म्हणजे जे डायमेन्शन्स तुम्हाला 11th लागतील इन फ्युचर ते पण मी घेऊन टाकेल. बरोबर, मॅक्सिमम डायमेन्शन घेण्याचा मी प्रयत्न करेल. ओके, थँक्यू.